नमस्कार. लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आज या व्हिडिओज मध्ये अनेक जणांनी विचारलेले आहेत किंवा आमच्या क्लिनिकला किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट देतात तेव्हा सर आम्हाला इन्स्टा हिप्नोसिस शिकायचं आहे. आमच्याकडे हजारो लोक शिकून गेलेले आहेत आणि ते प्रॅक्टिस करत आहेत. दुसऱ्यांवरती सुद्धा इन्स्टा हिप्नोसिस करत आहेत. खूप छान त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यामुळे आज आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने आपण इन्स्टा हिप्नोसिस शिकू शकतो आणि स्वतः अचंबित दुसऱ्याला करू शकतो, सरप्राईज करू शकतो. मित्रांनो, माझ्या युट्यूबला गेला तर तुम्हाला तिथे इन्स्टा हिप्नोसिसचे काही व्हिडिओज तुम्हाला दिसतील. क्विकली तुम्ही एखाद्या व्यक्तीला इन्स्टा हिप्नोसिस मध्ये घेऊन जाऊ शकता आणि 100% तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की बिफोर 10 वर्ष म्हणजे माझी जर्नी सुरू झाली 2013 मध्ये आणि ती झाली सुरुवात खरंच सांगेन मी तुम्हाला हिप्नोसिसमुळे, एका स्टेज शो मुळे. आणि त्यामुळे गेली 10 वर्ष मी क्षेत्रामध्ये काम करतोय. त्यामुळे हा अनुभव घेऊन मी आता मला असं वाटतंय की लोकांना आपण हिप्नोटिझम शिकवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. थंडावून सगळ्यांनी हिप्नोटिझम शिका आणि हिप्नोटिस्ट कोच बना, स्वतःचं आयुष्य छान बनवा. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी करत असताना मग इन्स्टा हिप्नोसिस कसं करायचं. आता मित्रांनो, इन्स्टा हिप्नोसिस असं नाही की तुम्ही एकदा वर्कशॉप मध्ये आलात, शिकलात आणि मग सर मी आता इन्स्टा हिप्नोसिस शिकलो. नाही, मी सुद्धा या स्टेज मधून आलो की मला जर कोणी म्हणत असेल की 2 दिवसाचा वर्कशॉप करा आणि इन्स्टा हिप्नोसिस पूर्णपणे शिका, असं कोणीच करू शकत नाही, एक गॅरंटी आहे. त्यामुळे यासाठी जे लागतं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तुम्ही शिकलात, 2 दिवसाचा वर्कशॉप केला, आता मस्तपैकी तुम्हाला स्वतःला छानपैकी तुम्हाला हे करायचं, पण तुम्ही ते लोकांवरती नाही वापरला तर त्या शिकण्यामागचा काहीच उद्देश नाही. अशा अनेक लोक आमच्या वर्कशॉप मध्ये येतात. सर मी 5 वर्षापूर्वी शिकले होते किंवा शिकलो होतो, मग का नाही वापरलं, व्हाय नॉट यूज फॉर द पीपल. त्यावेळी त्यांचं उत्तर येतं की सर मी बिझी होते किंवा मला याचा अर्थ ते डिझायर नव्हतं, ते बर्निंग डिझायर नव्हतं. त्यांना शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती होती, बट ते वापरण्याची बर्निंग डिझायर नव्हती. कशा पद्धतीने अनेक लोकांवरती वापरायला पाहिजे, कुठून सुरुवात आपण करायला पाहिजे, हेच जर तुम्हाला समजलं नाही तर नक्की तुम्ही इन्स्टा हिप्नोसिस नाही शिकू शकत. आता इन्स्टा हिप्नोसिस मध्ये नेमकं काय होतं, नेमकं तिथे हे होतं की तुमच्या माइंडला काय केलं जातं, कन्फ्यूज केलं जातं. काय केलं जातं, कन्फ्यूज केलं जातं. म्हणजे असं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की अशा हात समोर करा आणि मी आता 1 to 10 नंबर काउंट करणार आणि एक अंक बोलताच तुम्हाला पूर्णपणे तुमचे डोळे बंद होणार. आता मी काय करतोय, अशा हात ठेवल्यानंतर तो व्यक्ती, समजा मी क्लायंट आहे, तो पूर्णपणे आता श्वासावरती लक्ष ठेव, श्वासावरती लक्ष ठेव, श्वासावरती लक्ष ठेव आणि पूर्णपणे क्विकली त्याला काय केलं जातं, सडनली काय केलं जातं, हिप्नोसिस, इन्स्टा हिप्नोसिस मध्ये नेलं जातं. जर तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायचं असेल ना तर नक्की आमचा 2 दिवसाचा वर्कशॉप आहे इन्स्टा हिप्नोसिस, ज्यामध्ये तुम्ही हिप्नोसिस काय आहे, हिप्नोटिझमचा वापर कसा केला जातो, त्याचे डिसएडव्हांटेज काय आहेत, मिसकन्सेप्ट काय आहेत, किंवा त्याचा क्लिनिकली कसा वापर केला जाऊ शकतो, किंवा स्टेजवरती आपण हिप्नोसिस प्रोग्राम कसे घेऊ शकतो, किंवा टेलिपॅथी काय आहे, माइंड रिडिंग काय आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आमचे अनेक पार्टिसिपेंट जे आहेत ते म्हणतात की सर आम्हाला खूप भरपूर काही आम्हाला मिळालं आणि हे आम्ही नक्की ते लाईफ मध्ये वापरणार. म्हणजे अशा अनेक कमेंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ते हिप्नोसिस शिकू शकता. 2 डेज लाईफ चेंजिंग वर्कशॉप आहे हिप्नोसिसचा, जो तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करू शकता. जर तुम्हाला शिकायचं असेल तर पहिला आहे सेल्फ हिप्नोटिझम तुम्ही शिकू शकता. 2 डेज लाईफ मास हिप्नोटिझम तुम्ही चेंजिंग वर्कशॉप शिकू शकता. तिसरा आहे क्लिनिकली हिप्नोथेरपी आहे, मंत्र मॅग्नेटिझम आहे, पाचवा आहे गेंडम आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हिप्नोटिस्ट कोच बनायचं असेल तर नक्की तुम्ही प्रोफेशनली काय करू शकता, हिप्नोटिस्ट कोच बनू शकता आणि दुसऱ्याचं आयुष्य छान बनवू शकता. मित्रांनो, मी गॅरंटी देतो तुम्ही जर 2 दिवसाचा वर्कशॉप केला तर नक्की तुम्ही हिप्नोटिस्ट कोच बनू शकाल आणि वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला तिथे दिल्या जातील. तुम्हाला कॉन्फिडेंटली तिथे शिकवलं जाईल की कसं प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन असतात. जर तुम्हाला आमच्या सेंटरला येऊन शिकायचं असेल तर नक्की तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्की तुमच्यापर्यंत या भावना, या कमेंटच्या चांगल्या रूपाने तुम्ही नक्की कळवा. आणि जर खरंच तुम्हाला हा वर्कशॉप करायचा असेल तर नक्की आमच्या टीमशी संपर्क करा. पुन्हा एकदा मी सांगेन की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, विसरू नका. ठीक आहे. सो आपण इथेच रजा घेतोय. जोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.